हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट सोबत पॉइंटर कसा वापरायचा ते बघायचं आहे. आता मित्रांनो, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण दिस पॉइंटर बघितला होता आणि स्ट्रिंग सोबत पॉइंटर कसा वापरायचा ते बघितलं. त्याच्यानंतर ऍरे सोबत पॉइंटर कसा वापरायचा ते बघितलं. मित्रांनो, याच्यात काय केलं तर ऍरे सोबत पॉइंटर मध्ये आपण काय केलं तर ऍरेला तुम्ही तुमच्या ऍरेला कशावरती दिलतं, ऍरेचा ऍड्रेस कशावरती दिलता, पीटीआर वरती म्हणजे पॉइंटर वरती दिलता. सेम आता ऑब्जेक्टचा ऍड्रेस कुणावरती द्यायचा आहे, ऑब्जेक्टचा ऍड्रेस तुमच्या पीटीआर वरती म्हणजेच पॉइंटर वरती द्यायचा आहे ऑब्जेक्टचा ऍड्रेस. मग आता मित्रांनो, ह्याच्यात ऍरेचा ऍड्रेस पॉइंटर वरती दिला म्हणल्यावर ऍरेला तुम्ही पॉइंटर सोबत यूज केलं. तसंच ऑब्जेक्टचा ऍड्रेस तुम्ही पॉइंटर वरती दिला. आजच्या लेक्चरमध्ये हे बघायचं आहे. हे जर दिला तर ऑब्जेक्टचं काम काय आहे, ऑब्जेक्ट काय करतो, मेथडला कॉल करतो. ओबीजे डॉट मेथड, ऑब्जेक्ट डॉट जी काही मेथड आहे म्हणजे गेट डेटा, पुट डेटा, या मेथडला काम या मेथडला कॉल करण्याचं काम हे करतो ऑब्जेक्ट. आता मित्रांनो, मला सांगा, जर ऑब्जेक्टचा ऍड्रेस आपण पीटीआर वरती दिला तर पीटीआर थ्रू आपण त्याला कॉल करू शकतो. म्हणजे पीटीआरचा वापर करून, म्हणजे पीटीआर आणि याच्यासोबत एरो ऑपरेटरचा वापर करून त्या गेट डेटाला कॉल करू शकतो. गेट डेटा या मेथडला आपण कॉल करू शकतो. तर ते कसं करायचं आहे ते डिटेलमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचा प्रोग्राम घेणार आहोत आणि प्रोग्राम रन सुद्धा करून तुम्हाला दाखविणार आहे. पॉइंटर टू ऑब्जेक्ट याच्यामध्ये काही नाही, फक्त ऑब्जेक्ट, तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहात. पहा, या प्रोग्राम मध्ये बघा काय दिलेला आहे. हा क्लास आहे, आयटम नावाचा क्लास आहे. त्याचा एक्स हा ऑब्जेक्ट बनलेला आहे आणि पीटीआर नावाचा पॉइंटर बनलेला आहे. कुणाचा पॉइंटर, या क्लासचा पॉइंटर बनलेला आहे आणि एक्सचा ऍड्रेस पीटीआर वरती दिला. मग आता मित्रांनो, मला आता गेट डेटाला कॉल करायचा आहे तर मी एक्स डॉट गेट डेटा असंही कॉल करू शकतो आणि तुमचं पॉइंटर थ्रू बी त्याला कॉल करू शकतो. हे पॉइंटर पीटीआर आणि एरो ऑपरेटर थ्रू बी त्याला कॉल करू शकतो. मी जर असं लिहिलं तर याला ऍक्सेस करता येणार आपल्याला, तरी याला ऍक्सेस करता येणार. आणि असं डॉट ऑपरेटर सोबत जरी लिहिलं तरी ऍक्सेस करता येणार. एक्स डॉट डिस्प्ले असं जरी लिहिलं तरी ऍक्सेस करता येणार, जसं की आपण आधी करीत होतो तसं. मित्रांनो, काही नाही, ऑब्जेक्ट तुम्हाला माहिती, ऑब्जेक्ट तुमचा कुणालाही ऍक्सेस करू शकतो त्याच्या मेथडला, गेट डेटा असो किंवा पुट डेटाला असो. मग मित्रांनो, आता इथं काय केलंय, एक्सचाच ऍड्रेस म्हणजे त्या ऑब्जेक्टचाच ऍड्रेस आपण पीटीआर वरती टाकला. आता मित्रांनो, पीटीआर लिहिलं काय आणि एक्स लिहिलं काय, दोन्ही पण सारखंच झालं ना. पीटीआर कुणाला पॉइंट करणार आहे, तुमच्या एक्सला. मग आता मित्रांनो, इथं एक्स लिहिलं काय आणि पीटीआर लिहिलं तरी काय, पीटीआर आणि एरो ऑपरेटर लिहिलं तरी काय, कॉल तर लागणार गेटलाच ना. पहा, काही पण लिहू शकतो आपण, दोन्ही पण लिहू शकतो. हे पण लिहू शकतो आणि हे पण लिहू शकतो, ती तुमची मर्जी राहिली. पण मित्रांनो, आपल्याला काय सांगायचं आहे की पॉइंटरला ऑब्जेक्ट सोबत कसं यूज करायचं. तर मग मित्रांनो, आपल्याला आता पॉइंटरला ऑब्जेक्ट सोबत यूज करताना मग मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, पॉइंटर थ्रूच याला कॉल करावं लागेल, गेट डेटाला आणि डिस्प्ले फंक्शनला कॉल करावं लागेल, पीटीआर आणि एरो ऑपरेटर थ्रू. तर ते कसं डिटेलमध्ये बघायचं, काही नाही, फक्त काय केलंय आपण, एक्स आणि वाय वरती व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, इकडून पास केलेल्या आहेत, याच्यावरती आल्या आणि या ए आणि बी वरती स्टोअर केल्या, त्याच्यानंतर डिस्प्ले केल्या. दुसरं काही नाही केलंय, फक्त आता ह्याच्यात ए आणि बी च्या व्हॅल्यूज आउटपुट स्क्रीनला येऊन जात्या. पहा, तर काय काय आहे थिअरी त्याच्या मागची बघूया आणि त्यानंतर आपण प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. ए पॉइंटर कॅन पॉइंट टू एन ऑब्जेक्ट क्रिएटेड बाय ए क्लास. पॉइंटर ऑब्जेक्टला पॉइंट करतो क्रिएटेड बाय क्लासला. जर आपण पॉइंटरला, पहा, ऍड्रेस, ऑब्जेक्टचा जर ऍड्रेस आपण ओबीजीचा जर ऍड्रेस आपण कुणावरती टाकला, या पीटीआर नावाच्या पॉइंटर वरती, तर मग काय करणार, हा पॉइंटर कुणाला पॉइंट करणार, या ऑब्जेक्टला पॉइंट करण्याचं काम करणार. मग आता मित्रांनो, तशा कंडिशनला पॉइंटर डू सेम जॉब लाईक ऑब्जेक्ट. मग पॉइंटर काय काम करणार, जे ऑब्जेक्ट काम करते तेच काम करणार पॉइंटर. ऑब्जेक्टचं काम काय आहे, ऑब्जेक्टचं काम काय आहे, किंवा ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटर थ्रू एखाद्या मेथडला कॉल करणे. मग तेच पॉइंटर बी तेच काम करणार. पॉइंटर आणि एरो ऑपरेटर थ्रू एखाद्या मेथडला पॉइंटर पण कॉल करणार, एखाद्या मेथडला कॉल करायचं काम करणार. समजलं, ऑब्जेक्टचं काम काय आहे, एखाद्या मेथडला कॉल करायचं, एखाद्या मेथडला कॉल लावायचा. तसंच पॉइंटर बी तेच काम करणार. का, कारण की ऑब्जेक्टचा ऍड्रेस आपण पॉइंटर वरती दिलेला आहे. पहा मित्रांनो, कधी आपण ऑब्जेक्टचा ऍड्रेस पहा, पॉइंटर वरती कधी आपण ऍरेचा ऍड्रेस देतो, पॉइंटर वरती कधी आपण स्ट्रिंगचा ऍड्रेस देतो, त्या टाइमला पॉइंटर स्ट्रिंग सारखा वर्क करतो.
आणि ऍरेचा ऍड्रेस दिला त्या टायमाला पॉइंटर ऍरे सारखा वर्क करतो. आता मित्रांनो आपण काय केलंय, पॉइंटर वरती ऑब्जेक्टचा ऍड्रेस दिलाय. मग आता कुणासारखा वर्क करणार आपला पॉइंटर, ऑब्जेक्ट सारखा. मग ऑब्जेक्टचं काम काय आहे की ऑब्जेक्टचं काम एवढंच आहे की एखाद्या मेथडला कॉल लावणे त्या क्लासच्या. मग एक्सचा ऍड्रेस मी कुणाला देणार, पीटीआर ला देणार. तेच केलेलं आहे इथं. एक्स नावाचा ऑब्जेक्ट आहे आयटम नावाच्या क्लासचा. मग पॉइंटर बी डिफाईन करून घेतला, डिक्लेअर करून घेतला ह्या लाईन मध्ये. मग एक्सचा ऍड्रेस आपण पीटीआर वरती टाकला. मग आता मित्रांनो पीटीआर थ्रू मी काय करू शकणार, एक्सच्या मेथड्सला ऍक्सेस करू शकणार. या एक्सच्या मेथड्स म्हणजेच या आयटम क्लासच्या मेथड्स गेट डेटा आणि डिस्प्ले दोन्ही मेथड्सला ऍक्सेस करू शकणार पीटीआरचा यूज करून. कन्सिडर द एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये तेच सांगितलेलं आहे. एक्स नावाचा क्लास बनिला, आयटम नावाचा क्लास बनिला आणि एक्स त्याचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे त्या क्लासचा. सिमिलरली वी कॅन डिफाईन पॉइंटर आल्सो. पॉइंटरला पण तसंच आपण डिफाईन केलं या लाईन मध्ये. पॉइंटर पीटीआर कॅन ऍक्सेस ऑल द पब्लिक मेंबर ऑफ क्लास. मग पॉइंटर काय करू शकणार, त्याच्या पब्लिक मेंबरला ऍक्सेस करू शकणार त्या क्लासच्या. मग पॉइंटर पीटीआर इनिशियलाइज विथ ऍड्रेस ऑफ एक्स. मग मित्रांनो एक्सचा ऍड्रेस पीटीआर वरती दिला म्हणजे इनिशियलाइज केला, म्हणजे टाकणे. इनिशियलाइज करणे म्हणजे लिहिणे, त्याच्यावरती काही ना काहीतरी व्हॅल्यू देणे, इनिशियलाइज करणे. वी कॅन ऍक्सेस मेंबर फंक्शन ऑफ आयटम क्लास इनटू 2 वेज. दोन पद्धतीने आपण त्याचे मेंबर फंक्शन्सला ऍक्सेस करू शकतो. मेंबर फंक्शन्स कोणते कोणते, गेट डेटा आणि डिस्प्ले. हे जे काही फंक्शन्स आहेत तुमची, त्यांना आपण दोन पद्धतीने ऍक्सेस करू शकतो. आता ऑब्जेक्ट थ्रू एक म्हणजे एक्स डॉट गेट डेटा थ्रू एक, आणि पीटीआर आणि त्याच्यासोबतच एरो ऑपरेटर थ्रू एक. दोन्ही पद्धतीने आपण याला ऍक्सेस करू शकतो. एक तर असं पण ऍक्सेस करू शकतो, एक तर असं पण ऍक्सेस करू शकतो. मग मित्रांनो तुम्हाला आता मी ऍक्सेस कोणत्या पद्धतीने करून दाखविले ह्याच्यात, या प्रोग्राम मध्ये पहा, खालच्या पद्धतीने. कोणत्या, या बाय युझिंग एरो ऑपरेटर पद्धतीने, बाय युझिंग डॉट ऑपरेटर पद्धतीने ही पद्धत तुमची, आणि एरो ऑपरेटर ही. मग पॉइंटरचा नाव पीटीआर नाव यूज केलं, त्याच्यासोबत एरो ऑपरेटर यूज केलं. जे काही तुमच्या मेंबर फंक्शनचं नाव आहे काय, गेट डेटा. मग गेट डेटाला कॉल लावला आणि त्याच्यामध्ये 10 आणि 20 व्हॅल्यू मी पास केल्या. मग 10 आणि 20 या एक्स आणि वाय वरती जाणार. मग एक्स वरती 10 व्हॅल्यू ए वरती स्टोअर होणार, वाय वरची 20 व्हॅल्यू बी वरती स्टोअर होणार. मग जेव्हा मी ए आणि बी ला डिस्प्ले करणार तेव्हा 10 आणि 20 मला आउटपुटला भेटून जाणार व्हॅल्यूज. हे पहा इथं खाली आउटपुट 1 आहे. मग मित्रांनो समजलं पॉइंटर कुणाचा बनविला, या क्लासचा बनविला. आपण पॉइंटरला डिक्लेअर केलं. पॉइंटर वर डिक्लेअर केला का नाही, पॉइंटरला खाली डिक्लेअर केला आपण इंट मेन मध्ये, इंट मेन फंक्शन मध्ये. समजलं. जे काही तुम्ही डेटा मेथड्सला तुम्ही कॉल लावता, ते तुम्ही इंट मेन मधूनच लावता. हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जर प्रिव्हियस लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील तर तुम्हाला काहीच समजणार नाही मित्रांनो, जर तुमचे बेसिक्सच क्लिअर नसतील तर. ओके, तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. आता चला तर आम्ही तुम्हाला हे प्रोग्राम रन करून सांगतो. काही नाही केलेलं आहे, फक्त ऑब्जेक्टचा ऍड्रेस पॉइंटर वरती टाकला आणि ऑब्जेक्ट थ्रू आपण कसं कॉल करत होतो, डॉट ऑपरेटर आणि ऑब्जेक्ट थ्रू, ऑब्जेक्ट नेम आणि डॉट ऑपरेटर थ्रू एखाद्या मेथडला कॉल करत होतो, तसंच आता पॉइंटर आणि एरो ऑपरेटर थ्रू कॉल लावायचा आहे. मग याच्या थ्रू काय अचीव होईल आपलं माइलस्टोन, हा माइलस्टोन आपला अचीव होईल, पॉइंटर टू ऑब्जेक्ट. सो लेट्स गो. आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो. तर फ्रेंड्स गुगल क्रोम वरती येऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करायची, ऑनलाईन कंपायलर असं टाईप करायचं आणि C++ लँग्वेज इथून सिलेक्ट करायची. बाय डिफॉल्ट तुमची सी लँग्वेज असते, तिथं तुम्ही जाऊन C++ लँग्वेज सिलेक्ट करा. आता फ्रेंड्स इथं युझिंग नेम स्पेस std ही लाईन इन्क्लूड करून घ्या, std. त्यानंतर तुम्ही काय करा, ही काढून टाका इथलं ही लाईन. आता मित्रांनो आपल्याला करायचे काय आधी ते ठरवा. आता आपल्याला पॉइंटर तुमचा ऑब्जेक्ट थ्रू यूज करायचा आहे. मग आपण क्लास कोणता बनविता, आयटम नावाचा क्लास बनविता. मग क्लास सेम आयटम नावाचा क्लास बनवा. त्या क्लासमध्ये काय करणार आहोत आपण, आयोस्ट्रीम झालं, आयटम नावाचा क्लास बनला. त्याच्यानंतर याला क्लोज करायचं विसरू नका कधीही मित्रांनो. क्लासला असं क्लोज करायचं कधीही विसरायचं नाही. सेमी कॉलम देऊन क्लासचा ब्रॅकेट झाल्यावर त्याला क्लोज करणं हे गरजेचं आहे मित्रांनो, नसता तुमचा एरर येऊन जाईल. ते पण दाखवतो तुम्हाला कसा एरर येतो क्लासला जर नाही क्लोज केलं तर. पण आता सध्याला तुम्ही क्लोज करा, जेव्हा रन करतो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो कसा एरर येतो. आता काय करणार आपण, दोन व्हेरिएबल्स बनवणार ए आणि बी. सेम कालचा जसा प्रोग्राम होता आपला बऱ्यापैकी त्या सिमिलर टाईपनी प्रोग्राम आहेत. दोन व्हेरिएबल्स बनवले मी. त्यानंतर पब्लिक मध्ये PUBLIC पब्लिक मध्ये मी काय केलं,
दोन मेथड्स घेतो, एक गेट डेटा घेतो, वाईड गेट डेटा, एक गेट डेटा मेथड घेतली, त्याच्यामध्ये इंट एक्स कॉमा इंट वाय करा, म्हणजे दोन व्हेरिएबल्स इथं घ्या पॅरामीटर्स तुमची. मग एक्स ची व्हॅल्यू ए वरती टाका आणि वाय ची व्हॅल्यू बी वरती टाका. एक्स ची व्हॅल्यू ए आणि बी वरती कोणाची व्हॅल्यू टाका, वाय ची व्हॅल्यू टाका. मग हे तुमचं गेट डेटा मध्ये आपण व्हॅल्यूज घेतल्या, आता डिस्प्ले करायचं ते व्हॅल्यूजला. तुम्ही म्हणता सर इथं तुम्ही कसं क्लोज केलं ब्रॅकेट नंतरनी, आणि इथं तुम्ही काहीच क्लोज करीत नाहीत. मित्रांनो, ब्रॅकेट नंतरनी आपण क्लासला क्लोज करतो, ना की मेथडला. आपण क्लासला, ह्या क्लासला क्लोज केलेला आहे. मेथडला क्लोज करायचंय का नाही, मेथडला असा सेमी कॉलम द्यायचा नाही, कधी असा सेमी कॉलम द्यायचा नाही ना, मग तुमचा एरर येऊन जाईल जर दिला तर. कामून एरर येईल ती बी सांगतो, कारण की मित्रांनो हा क्लास एंड झाला म्हणून आपण सेमी कॉलम इन्क्लूड करतो. पण हा फंक्शन एंड कुठं झाला, ह्याच्यानंतर आणखीन एक फंक्शन आहे. हा फंक्शन एंड नाही झाला, याच्यानंतर डिस्प्ले फंक्शन एक आहे. मग त्याच्यानंतर वाईड डिस्प्ले DISPLAY, ह्याचा यूज होणार आहे आणखीन, याला कॉल बी आणखीन आपल्याला करायचा आहे, याला कॉल करायचा आहे. आता क्लासवरती काहीतरी चेंजेस करायचे आहेत का पुढे चलून, नाही. मग मित्रांनो सेमी कॉलम दिला म्हणल्यावर हे एंड झालं, याच्या पुढे याचं काही नाही, असं कन्सिडर केलं जातं. आता मित्रांनो डिस्प्ले मध्ये मी काय करणार, सी आउटचा यूज करून त्या व्हॅल्यूज डिस्प्ले करणार. काय करतो इथं ए इज इक्वल टू जी काय आहे ती व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकतो. कशा व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या, सिंपल आपल्या जशा आपण आधी करत होतो तसं, ए ची व्हॅल्यू ए च्या जागी आणि बी ची व्हॅल्यू बी च्या जागी. तसंच ए झालं, आता एंटर करा, बी करा. मग आता बी च्या व्हॅल्यू इथं डिस्प्ले करायच्या. इथं स्लॅश एन लावा, जेणेकरून नेक्स्ट लाईनला आउटपुट येऊन जाईल तुमचं. स्लॅश एन का म्हणून लावतो आपण, नेक्स्ट लाईनला आउटपुट येऊन जाईल म्हणून. आता इथपर्यंत झालं मित्रांनो. आता काय करायचं, तुमचा गेट डेटा पण फंक्शन झाला. याच्या थ्रू काय होणार, जे युजर डेटा इथून पास करेल 10, 20 व्हॅल्यू हे एक्स आणि वाय वरती येतात या व्हेरिएबल्स वरती. मग एक्स ची व्हॅल्यू ए वरती, वाय ची व्हॅल्यू बी वरती जाणार. मग ए आणि बी च्या व्हॅल्यूज मी इथं डिस्प्ले करत आहे डिस्प्ले फंक्शनचा यूज करून. समजत आहे ना इथं काय होतं हे. आता मित्रांनो त्या क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवणार, आयटम ITEM, आयटम क्लासचा एक्स ऑब्जेक्ट बनवला, जसं की आपण त्या पीडीएफ मध्ये बघितलं होतं तसं. आता आयटम ITEM आयटम क्लासचाच आपण पॉइंटर बी बनवणार. पॉइंटर कसा बनवणार, स्टार PTR किंवा पी बनवा निसतं. पॉइंटरचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता, मी पी दिलं सपोज. आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय, ऍड्रेस द्यायचा आहे. कुणाचा ऍड्रेस द्यायचा, या एक्सचा ऍड्रेस या पी वरती द्यायचा आहे. म्हणजे जे काही तुमचा ऑब्जेक्ट आहे त्याचा ऍड्रेस तुम्हाला पॉइंटर वरती द्यायचा आहे. मग पी वरती मी कुणाचा ऍड्रेस देणार, पी इक्वल टू ऍड्रेस ऑफ एक्स, म्हणजे एक्सचा ऍड्रेस तुमच्या पॉइंटर वरती स्टोअर होणार. समजलं. फक्त इथं PTR आहे त्या पीडीएफ मध्ये, आणि इथं फक्त पी आहे. काही पण लिहू शकता, हे असं माझं मला सांगायचं आहे म्हणून मी इथं वेगळं नाव यूज केले, नुसतं पी यूज केले. पॉइंटरच्या जागी नावाच्या जागी तुम्ही काही पण लिहू शकता, तुमची मर्जी. मग आता कॉल करताना कसं यूज करणार आपण, त्या पॉइंटर आणि त्या पॉइंटरचं नाव पी आणि एरो ऑपरेटर कसा, असा एक हायफन द्यायचा आणि त्याच्यानंतर तुमचा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल, त्याच्यानंतर तुमच्या मेथडला कॉल लावायचा. काय मेथड आहे, गेट डेटा मेथड आहे तुमची. गेट डेटाला मेथडला कॉल लावायचा. इथून आर्ग्युमेंट्स तुमचे पास करायचे, व्हॅल्यूज पास करायचे. तुमच्या 10, 20 व्हॅल्यू पास केली मी इथून. मग याला क्लोज करून टाकायचं सिम्पली. सेम आता असं जसं आपण ह्याला केले तसं आपण आता काय करणार, तुमच्या डिस्प्लेला पण कॉल लावणार, DIS डिस्प्ले फंक्शन. मग सेम डिस्प्ले फंक्शनला पण कॉल लावलं, गेट डेटाला पण कॉल लावलं. समजलं. आता मित्रांनो मी याला रन करतो, पहा काय होते भाऊ, काय एरर येत आहे का भाऊ. पहा काही एरर आलेला नाही. ज्या व्हॅल्यू आपण पास केल्या त्या व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला आलेल्या आहेत. प्रोग्राम रन सक्सेसफुल झालेला आहे. 10 व्हॅल्यू ए वर गेली आणि 20 व्हॅल्यू बी वर गेली. आपल्या व्हॅल्यूज आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले झाल्या. जर मी इथून 100 पास केली आणि इथून 20च पास केली, आता पहा 100 व्हॅल्यू पहिल्यांदा येईल आणि 20 व्हॅल्यू दुसऱ्यांदा बी वरती जाईल. समजलं. आता मित्रांनो मी तुम्हाला हे एक सांगतो, हे जर मी सेमीकॉलम ऍड केला नसता, आता पहा आता एरर आला. काय, क्लासचं डेफिनेशनचा सिंटॅक्स एरर आहे. मग इथं सेमीकॉलम तुम्हाला ऍड करावाच लागेल. समजलं. आता इथपर्यंत समजलं. तुम्ही म्हणता सर आपण याला त्या डॉट ऑपरेटर थ्रू कॉल करू शकत नाहीत का, तर बघूया, त्यानं सुद्धा कॉल करून दाखवतो तुम्हाला. बघूयात काय होतं ते. तुमच्या समोरच आउटपुट येऊन जाईल त्याचं. एक्स डॉट
एक्स चा यूज करून डॉट ऑपरेटरला कॉल लावला, पहा तरी पण कॉल झालं, तरी पण रन झाला प्रोग्राम. तुम्ही म्हणता सर आधीच तुम्ही आउटपुट दाखवत आहात, तर चेंज करून दाखवतो, 203 व्हॅल्यू दाखवतो तुम्हाला. पहा आली का? म्हणजे याच्या थ्रू आपल्याला काय समजतं की एक्स डॉट ऑपरेटर आणि तुमचा पी म्हणजे पॉइंटर आणि एरो ऑपरेटर दोन्ही थ्रू आपण याला कॉल करू शकतो. जसं की मी तुम्हाला 2 वेज सांगितल्या होत्या दोन्ही थ्रू. आता मी काय करतो इथं जरासं इंटरेस्टिंग प्रोग्राम बनवतो. पहिल्यांदा मी काय करतो, पॉइंटर थ्रू याला कॉल लावतो आणि दुसऱ्यांदा मी ऑब्जेक्ट थ्रू याला कॉल लावतो. आता बघूया रन होतो का प्रोग्राम. पहा तरी पण आपला प्रोग्राम रन झाला. म्हणजे काही पण तुम्ही यूज करू शकता. तुम्ही दोन्ही पण केले ना, एकतर तुम्ही त्याला पॉइंटर थ्रू पण यूज करू शकतात, पॉइंटर थ्रू पण, पी थ्रू पण ऍक्सेस करू शकतात. कुणाला? गेट डेटाला या मेथडला, आणि तुमच्या ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटर थ्रू पण ह्याला ऍक्सेस करू शकतात. दोन्ही थ्रू तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकता. ह्याच्या थ्रू आणि ह्याच्या थ्रू दोन्ही थ्रू तुम्ही या मेथडला ऍक्सेस करू शकता. समजलं? याच्या थ्रू आपल्याला काय समजून येते की मग आपण ऑब्जेक्टचा ऍड्रेस, ऑब्जेचा ऍड्रेस आपण कशावरती टाकला, या ऑब्जेक्टचा जो काही ऍड्रेस आहे आपण त्या पॉइंटरवरती टाकला. मग आता पॉइंटर आणि ऑब्जेक्ट दोन्ही एकच गोष्टी झाल्या, दोन्ही एकमेकाला इक्वल झाली. म्हणजे आता तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू त्याला कॉल करा किंवा तुम्ही ह्याच्या थ्रू त्याला कॉल करा, पॉइंटर थ्रू, एकाच जागी कॉल जाणार आहे. समजलं? आता होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.